राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ दिनरंक मी अनाथ दिनारंग मे अनाथ दिनारंग मे अनाथ दिनारंग मे अनाथ दिनारंग मे अनाथ कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी काय उने तुम्हा पासी काय उने तुम्हा पासी काय उने तुम्हा पासी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पाची संतोषी 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 कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा काही भातुके पाठवा काही वातुके पाठवा काही वातुके पाठवा काही वातुके पाठवा काही वातुके पाठवा कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी पाया पडिलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी पाया पडेलो बराडी विढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विढोबा रखुमाई विठोबा रखुमाई विढोबा रखुमाई विठोबा
खुमाये विठोबार कुमाई विठोबार 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 खुमाये विठोबार होबा कुमाई होबा 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 विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दोघ महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज नमः पार्वती पदे हर हर महादेव विठ्ठल 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 तुम्ही विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान संत भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य सम्राट वारकरी वरिष्ठ ज्ञान ज्येष्ठ संत श्रेष्ठ वेद सुज्ञ भक्ती तज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदाचा अर्थ अभंग समर्थन वारकऱ्यांचा परमार्थ जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा देवाचं महत्व सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 अखिल कोटी ब्रह्मांड नायक अकारंग कारंग करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पंढरीश परमात्म्याच्या आशीर्वादाने महावैष्णव माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने परमपुण्य सलीला महाशिवरात्रीनिमित्त चालू असणारी कीर्तन सेवा उपस्थित सर्व मायबाप तृतुर्वर्ग सर्वांना एक विनंती लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्यावेळेस आपण काय करायचं हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण घ्यायचं. विठ्ठल 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 कीर्तनात कोण असतो जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा तेथे असे देव उभा. कारण कीर्तनात देव असतो म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची. तुम्ही जर कीर्तनात टाळी वाजवली मुखी नाम हाती टाळी महापापा करू होळी. किंवा माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत सांगतात ऐसे माझे नि नाम घोषे नाहीशी करी ती विश्वाची दुःखे अवघी जगाची महासुखे दुमदुमीत भरले. एक सुख नाही तर महासुखे तुमचे दुमदुमीत भरून जातील. फक्त तुम्ही काय करा
तर कीर्तनात टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाला. हो, कारण मायबाप माणसाचा जन्म मिळणं अवघड आहे. जन्म मिळून माळ घालणे त्याही पेक्षा अवघड आहे. आणि माळ घालून कपाळाला गंध लावणं हे त्याही पेक्षा अवघड आहे. म्हणून कपाळाला गंध लावणं अवघड आहे. म्हणून महाराज नाम संकीर्तन करायचं. कीर्तनाची ताकद किती मोठी आहे. पंजाबमध्ये मेलेली गाय जिवंत झाली नामदेव महाराजांच्या कीर्तनात. औंढ्या नागनाथला देऊळ फिरलं नामदेव महाराजांच्या कीर्तनात. मेलेला मुलगा 1.5 मिनिटात जिवंत झाला तुकोबरायांच्या कीर्तनात. महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आलेलं संकट दूर गेलं तुकोबरायाच्या कीर्तनात. कारण कीर्तनात कोण असतो महाराज? देव असतो. म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाल. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे आणि पाठातला आहे. तुम्ही विश्वनाथ हा अभंग नसून तुकोबरायांनी काय केले? पत्राची भाषा लिहिली. तुकोबरायांनी पत्राची भाषा वापरली. काय वापरली? आपणही पत्र लिहितो. पूर्वीच्या काळात पत्र होतं. मायना, मजकूर, बरोबर ना? त्याच्या खाली कळावे आपले. तसं तुकोबरायांनी भगवंताला पत्र लिहिलंय. काय लिहिलंय? तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. आणि तुम्ही काय करा? कृपा कराल ते थोडी कळावे काय येऊ नये तुम्हा पासी. तुमच्याकडे काहीच कमी नाहीये. मी तो अल्पची संतोषी. आणि ज्याच्याजवळ मी पत्र पाठवलंय तुम्ही काहीतरी त्याच्याकडेच प्रसाद पाठवून द्या. तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाल. आजचा जर पर्व पाहिला तर कशाचा आहे? महाशिवरात्र, बरोबर. रात्री किती आहेत? रात्री जर पाहिल्या तर किती आहेत? 2 रात्री आहेत. एक मालकिनीसाठी आणि एक मालकासाठी. मालकिनीसाठी म्हणजे एक पार्वती मातेसाठी आणि एक भगवान शंकरासाठी. कसं काय? तर पार्वती मातेसाठी म्हणजे मालकीनबाईसाठी असलेली तिला नवरात्र म्हणतात. आणि भगवान शंकरासाठी म्हणजे मालकासाठी जे येते तिला शिवरात्र म्हणतात. मग असं कसं काय? या दोघीत एवढं अंतर कसं काय? या रात्रीत शिवरात्र एकाच दिवसाची आणि नवरात्री 9 दिवसाची. तर शास्त्र असं सांगतं बाह्यांना आवरायला थोडा टाइम लागतो, आघाळ पाघाळ, म्हणून 9 रात्री घेऊन टाकल्या. आणि पुरुषाचं पटकन आवरतं म्हणून एकच रात्र. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाल. महाशिवरात्रीचा पर्व आहे. मला सांगा आपल्याकडं वैष्णवाने किती उपवास केले पाहिजे? 24 एकादशी आणि 5 पर्व. नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, गोकुळाष्टमी, उत्तमोत्तम, महाशिवरात्र, असे 5 पर्व आणि 24 एकादशी म्हणजे किती उपवास झाले? 29. वैष्णवाची व्याख्याचे 20 नव 29 म्हणजे वैष्णव. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाल. कारण हे उपास जे करतात महाशिवरात्री म्हणजे कोणाचे? हे भगवान शंकराचे. भगवान शंकर कसे आहेत? शिवभोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझ्या चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. त्याचे पाय माझे चित्ते, त्याचे पाय माझे चित्ते. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिव नाम. त्या शिवाचं नाम मुखाने जर घेतलं तर आपलं काय होतंय? आपलं भव दुःखातून आपण पार होऊन जातो. पण महाशिवरात्रीला आपण काय केलं पाहिजे? तर महाशिवरात्रीलाच नाही तर इतर दिवशी त्या भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. कारण त्याच्यासारखी भोळी देवता कुठलीच नाही. विठ्ठल विठ्ठल. विठाला 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 विठाल. भगवंताची जर आपल्यावर कृपा व्हावा असं जर वाटत असेल तर आजचा पर्व कशाचा आहे? या भोले बाबाची जर आपल्यावर कृपा व्हावा, भगवान शंकराची जर आपल्यावर कृपा व्हावा तर काय करायचं?
महाशिवरात्रीसारखं पवित्र व्रत करायचं. या व्रताचं महत्व काय? या व्रताचं जर महत्व पाहिलं तर भगवंत आणि पार्वती माता कैलास पर्वतावर बसले असता पार्वती मातेने भगवंताला विचारलं, देवा आम्हाला असं काहीतरी ज्ञान सांगा की आम्हाला तुमच्या चरणाजवळ जागा भेटेल, या सर्व असणाऱ्या मनुष्य जीवाचा उद्धार होईल असं आम्हाला काहीतरी गुह्य ज्ञान सांगा, आम्हाला असा काहीतरी इतिहास सांगा की त्याने आमचा उद्धार होईल, आम्ही तुमच्या चरणाजवळ बसू. हे ऐकल्याच्या नंतर भगवंताला खूप बरं वाटलं. पार्वती तू किती सुंदर प्रश्न विचारलाय, आम्हाला काय सांगा की तुमच्या चरणाजवळ कसं बसायचं. त्यावेळेस सांगितलं देवाने, महाशिवरात्रीचं व्रत, हे व्रत कोण करतं? आपण सर्वच करतो. पण ते व्रत कसं करायचं? एकादशी सारखं व्रत करायचं. आपण काही ठिकाणी लोक एकादशी संध्याकाळी सोडतात, पण महाशिवरात्रीचं व्रत भगवंताची निस्सीम पूजा मांडायची, त्या भगवंताची सेवा करायची. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. देवाला काय आवडतं? देवाला तुमचा पैसा आवडत नाही, काहीच आवडत नाही. तुम्ही त्याची फक्त मनोभावे सेवा करा, त्याचं व्रत करा, वैकल्य करा. भगवंताने सांगितलं, ऐका कथा. कांचीपूरमध्ये सोमदत्त नावाचा राजा, सर्वगुण संपन्न ऐश्वर्य संपन्न राजा होता. त्या राजाला किती बायका होत्या? 500 सुंदर सुंदर बायका होत्या. तरी त्या राजाची काम वासना जात नव्हती, त्याच्या मनात काम वासना उत्पन्न व्हायची. दैवयोगाने तो राजा मृत्यू पावला आणि तो एका हरणाचा त्याने जन्म धारण केला. आणि त्याच्या आवडत्या ज्या 2 पत्नी होत्या ना, त्या त्याच्या हरणी झाल्या. मग त्याच्यात दुसऱ्या जन्मात ते त्याच्या बायकोच झाल्या दोन्ही पण. आणि एक सर्वात धाकटी म्हणजे लहान, तिला 2 गोंडस पिल्लं झाली. गुण्यागोविंदाने यांचा संसार चालू आहे, गुण्यागोविंदाने यांचा संसार चालू आहे. पण देवलोकामध्ये इंद्रदेवाच्या सेवेमध्ये असणारे भूतसेन नावाचा चाकर, इंद्रदेवाच्या सेवेमध्ये एक दिवस काहीतरी कमी पडलं. इंद्रदेवाने त्याला शाप दिला, जा तू मृत्यूलोकात जाऊन एक भिल्ल होशील. शाप दिला, तो भिल्ल त्या ठिकाणी मृत्यूलोकात त्याचा जन्म झाला. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तो वनामध्ये शिकारीला जायचा, श्वापद मारायचा, साप रेशम पक्षूची शिकार करायचा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. आणि एके दिवशी तो शिकारीसाठी गेला. शिकारीसाठी गेला, तो दिवस कशाचा होता? महाशिवरात्रीचा दिवस होता. तो सकाळी गेला, काहीच खाल्लं नाही त्याने, उपाशीच गेला. शिकार करून आल्यानंतर घरी अन्न शिजायचं, मग तो खायचा. पण दिवसभर तो त्या रानामध्ये भटकला, पण त्याला कुठं शिकार भेटली नाही. आणि आपण जर असंच घरी गेलो तर आपले मुलं बाळ काय म्हणतील? ते काय खातील? सायंकाळ झाली, त्यांनी दिवसभर काहीच खाल्लं नाही, सायंकाळ झाली. मग त्याने आता ठरवलं, आपण घरी जाण्यात काय मजा नाही, आपण याच ठिकाणी काय करू, जाळं लावू तळ्याच्या बाजूला, आणि त्या ठिकाणी नक्की श्वापद हरणं वगैरे पाणी प्यायला येतील. त्यांनी त्या ठिकाणी जाळं लावलं. जाळं लावल्याचा परिणाम, जाळं लावून तो निघून गेला आणि एका झाडावर जाऊन बसला. ज्या झाडावर तो बसला ते झाड कशाचं होतं? बेलाचं झाड होतं. आणि त्याला दिसावं म्हणून त्यांनी काय केलं, त्या बेलाची पानं एक 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 पान तोडायचं खाली टाकायचं. पण त्या ठिकाणी खाली पूर्वीचं शिवलिंग होतं, लक्षवरी बिजवदळ, त्या ठिकाणी पूर्वीचं शिवलिंग होतं. हा पानं तोडून टाकायचा, तोडून टाकायचा, मोजता मोजता त्यांनी लक्ष म्हणजे लाखो पानं त्या असणाऱ्या शिवलिंगावर टाकली. त्याला काय माहित होतं खाली काय? भगवान शंकर प्रसन्न झाले, एवढा भोळा भक्त माझा कोण आहे,
एवढी माझी भक्ती करतो, एवढे मला बिलवदर पान व्हायली. म्हणून भगवंताने काय केलं, यमदेवांना आज्ञा केली. यमदेवांना सांगितलं त्यांना दर्शन द्या आणि त्यांची काय इच्छा असेल ती पूर्ण करा. यमराज त्या ठिकाणी आले. भिल्लाने पाहिलं, तुम्ही कोण? यक्षगंध किन्नर यापैकी मी कोणीच नाही, मी यमराज आहे. काय, तू ज्या झाडाची पानं तोडली ते झाड कशाचं होतं? ते बेलाचं झाड होतं. आणि दिवसभर तू काही खाल्लं नाही, तुला आज उपवास घडला आणि तुझ्या हातून त्या खाली असणाऱ्या शिवलिंगावर भगवंताची सेवा घडली. भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे ते माग. आता तो भिल्ल समाजाचा, आपल्याला जर देव प्रसन्न झाले तर आपण काय मागितलं असतं? एकाला भगवान शंकर प्रसन्न झाले, म्हणले माग तुझी काय इच्छा आहे? तो म्हणला, देवा माझ्याकडे तंबाखू आहे पण तंबाखूला चुना नाही, मला चुना दे. काय उपयोग आहे सांगा? आता तो नश्वर भिल्ल समाज म्हणजे त्याला काय कळणार आहे काय मागायचं? सांगितलं तुला काय पाहिजे ते माग. त्याने सांगितलं काहीच नाही, मला फक्त काय कळलं पाहिजे, या हरणाची आणि पशुपक्ष्यांची भाषा कळली पाहिजे. तथास्तु म्हटले. यमदेव निघून गेले आणि हा पुन्हा त्या झाडावर जाऊन बसला. आता ब्रह्ममुहूर्त झाला होता. थोड्या वेळात नक्की या ठिकाणी हरणं वगैरे येतील पाणी पिण्यासाठी, ते अडकतील असं त्याच्या मनात चाललं होतं. दिवस सुगवला आणि त्या ठिकाणी नेमकं एक हरीण तहानेने व्याकुळ झालेलं धावत पळत आलं, उड्या मारत आलं, बागडत बागडत त्या ठिकाणी आलं. पण तहानेने ते इतकं व्याकुळ झालं होतं, इतकं व्याकुळ झालं होतं, त्याचं त्या जाळ्याकडे लक्षच गेलं नाही आणि ते त्या जाळ्यात अडकून त्या ठिकाणी पडलं. ते त्या ठिकाणी पडलं, यांनी बाण लावला. आता त्या हरणाला मारणार, पण त्याला कळून चुकलं आपल्याला हरणांची भाषा कळते. आणि त्याच्या गायावाया पाहून त्या हरणाची बायको म्हणजे हरिणी धावत आली. तिने पाहिलं आपले मालक या ठिकाणी पडले. त्या दोघांचा संवाद चालू आहे. आपलं पूर्वजन्मीचं कर्म आहे, आपण पूर्वजन्मीची आपली गाठ आहे. मीही तुमच्या सोबत येणार, मीही तुमच्या सोबत येणार, मलाही तुमच्या सोबत या ठिकाणी राहू द्या. अगं त्याने सांगितलं तुझी आपली 2 लेकरं आहेत घरी, छोटाली, त्यांचा सांभाळ कर. पत्नीचं कर्तव्य आहे मुलांचा सांभाळ करायचं. तिने सांगितलं नाही, तुमचा शेवट तर माझाही शेवट. आणि हे कोण ऐकतंय? तो भिल्ल झाडावर बसून ऐकतोय. हे पशु असून धर्माच्या गोष्टी करतात. मी नाही तर तुम्ही नाही, तुम्ही नाही तर मी नाही. ती त्यांच्या मानेवर डोकं ठेवून रडायला लागली. हा आवाज ऐकला दुसऱ्या बायकोने, दुसऱ्या हरणीने ऐकला. ती पळत आली, पाहिलं त्या ठिकाणी हरण जाळ्यात अडकले आणि त्यांची दुसरी पत्नी त्या ठिकाणी रडते. हिने सांगितलं, मालक तुम्ही जाणार, मीही तुमच्या सोबत येणार. तिने त्या लहानीला सांगितलं, अगं घरी जा, 2 मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचा सांभाळ कर. हिने सांगितलं नाही, मालक जाणार तर मीही जाणार. दोघी ऐकायला तयार नाही. आणि हे कोण ऐकते वर भिल्ल. मी पहा किती प्रेम आहे त्यांचं. मग त्या मोठीने सांगितलं, ठीक आहे काय हरकत नाही, पण घरी तुझी 2 लहान मुलं आहेत, त्यांचं रक्षण कोण करणार? तिने सांगितलं, माझा जन्म देण्याचं कार्य होतं, पण माझे मालक जर जिवंत नाही तर या जगात मला राहण्याचंच काय आनंद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. माझा जर मालकच या जगात नाही तर मला जगण्याचा अधिकारही नाही, मला भगवंत सुद्धा माफ करणार नाही. म्हणून तिने सांगितलं, ठीक काय हरकत नाही, पण एकदा त्यांची भूक भागव. म्हणून ती लहानी घरी गेली. त्या मुलांना स्तनपान करत असताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहतात.
ती सांगते, बाळांनो, हे शेवटचं तुम्ही पोटभर माझ्याकडून जेवून घ्या, पोटभर दूध पिऊन घ्या. कारण आम्ही तुमचे बाबा, तुमचे वडील त्या ठिकाणी जाळ्यात अडकलेत आणि आम्ही त्यांच्यासोबत सती जाणार आहे. तुम्ही शेवटचं दूध पिऊन घ्या. ती लेकरच होती. त्यांनी सांगितलं, नाही, तुम्ही जाणार, आम्ही असं तुम्हाला कसं, आमचा उद्धार कोण करणार, आमचा सांभाळ कोण करणार, ते तुमचं कर्तव्य. तिने सांगितलं, तुमचं तुम्ही पाहून घ्या. ती निघली, तिच्या मागे ती 2 लेकरं आली. किती झाले एकूण? 5 जण झाले. आणि हा भिल्ल झाडाच्या आडून पाहत होता. जवळ गेला, हे 5 जण एकत्र आले. त्याने सांगितलं, बाबा, तुमच्यासोबत आम्ही जाणार. कारण हरीण सांगतो, अरे एखाद्या बापाच्या समोर जर मुलाचा मृत्यू झाला किती दुःख होते. आणि तेवढ्यात तो भिल्ल जवळ आला. हे 5 जण भयभीत झाले. 5 जण त्या ठिकाणी भयभीत झाले. मग ती लहान मुलं त्याच्या जवळ आली. सांगितलं, त्या शिकारी दादाला विनंती केली, हे पा, आम्हाला यांच्या अगोदर न्या, कारण आमच्या डोळ्याला यांचा मृत्यू पाहणार नाही. आम्हाला दोघांना न्या. त्या पत्न्या समोर आल्या, पहिलं आम्हाला न्या, कारण आम्हाला सौभाग्याचं लेणं प्राप्त होईल, आम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल, आम्हाला पहिलं न्या. म्हणजे मृत्यूसाठी बघा, तो भिल्ल यांची शिकार करायचंच विसरून गेला. यांची शिकार करायला आला तेच विसरून गेला. मग त्याला हानीने सांगितलं, तुम्हाला मारायचंय ना तर मारा, पण मारायच्या अगोदर काय विचारतात, तुझी शेवटची इच्छा काय? म्हणून आमची एकच इच्छा, आम्हाला काय करू दे, पाणी पिऊ दे. आम्ही सर्व तान्हीने व्याकुळ झालोय, आम्हाला सोडून दे, आम्हाला पाणी पिऊ दे. कारण जर बांधून मारलं तर दोष लागतो. बापाच्या अगोदर जर पुत्र मेला तरीही दोष लागतो. त्यामुळे आम्हाला तुला मारायचंय ना, सोडून मोकळं करून मार, आमची काही हरकत नाही, फक्त आम्हाला एकदा पाणी पिऊ दे. तो म्हटला, तुम्ही पळून निघून जाशाल. त्याने सांगितलं, भगवान शंकराची शपथ घेऊन सांगतो, जेवढी पाप आहेत त्या जगात, जेवढी पाप आहेत तेवढी पाप आम्हाला लागतील, आम्ही जर पळून गेलो तर. त्याचा विश्वास बसला. त्यांनी सोडून दिलं. सांगितलं, मी तुम्हाला काय केलं, जीवनदान दिलं. कोणी सांगितलं? त्या भिल्लाने सांगितलं, मी तुम्हाला जीवनदान दिलं, मी तुम्हाला मारणार नाही. ते पाणी पिऊन आले आणि सांगितलं, नाही, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, काय, आमचा शेवट झाला पाहिजे. तो भिल्ल तसाच घरी निघला. हे 5 जण त्याच्या मागे घरी निघले. कारण का, तर त्याला आता एकट्याला इथं मारून 5 जणांना सोबत नेता येईल का? म्हणले, आम्ही तुझ्या घरी येऊन तू आम्हाला मार. हे 5 जण निघले. आणि हा सर्व प्रसंग भगवान शंकर पाहतात. देवाचं विमान आलं आणि त्याच्या घराजवळ गेल्याबरोबर या 5 हरणांचे दिव्य पुरुष तयार झाले आणि ते त्या विमानात जाऊन बसले आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला. आणि मग हा भिल्ल त्या विमानाकडे पाहायला लागला. त्यावेळेस त्या असणाऱ्या मालकाने सांगितलं, तुझीही सुटका होईल, तू आता सर्व पापातून काय झालाय, फक्त मुक्त झालाय. तुलाही जर असं विमानात बसून मोक्षाला जर प्राप्त व्हायचं असेल, तुलाही भगवंताची गती जर प्राप्त करून घ्यायची असेल, तर तू काय कर, आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत भगवंताची भक्ती कर, निसिम्मत्याची सेवा कर. पुढच्या महाशिवरात्रीला तुलाही न्यायला विमान येईल. त्या भिल्लाने वर्षभर भगवंताची सेवा केली, मनोभावे त्याची सेवा केली. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याने काय केलं, भगवंताची यथा सांग पूजा मांडली. त्याच्यावर बेल व्हायला यथा सांग पूजा मांडली. आणि मग देवाचं विमान आलं आणि त्यालाही ते विमान घेऊन गेलं. मला सांगा, एका व्रताची जर एवढी ताकद आहे, किती, एका व्रताची एवढी महाशिवरात्रीच्या ताकद आहे, मग त्या भगवंताचं आपण नाव नाही घ्यायचं का? भजन करे महादेवा, भजन करी महादेवा, महादेवा.
राम पूजे सदाशिवा राम पूजे सदाशिवा सदाशिवा भजन करी महादेवा महादेवा भजन करी महादेवा महादेवा मग जर तुम्ही त्या महादेवाचं भगवंताचं जर भजन केलं तर तुम्हाला का नाही भगवंत आपल्या जवळ करणार. विठ्ठल 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 एवढं या महाशिवरात्री व्रताचं महत्व आहे. म्हणून प्रत्येकाने हे व्रत कसं करायचं, एक भुक्त राहून करायचं. आणि जर आपल्याला जमलं तर व्रताचे 3 प्रकार सांगितलेत. पहिलं फक्त दूध घ्यायचं, आणि नसेल आपल्याला जमत तर फळ खायचं. आणि तिसरं व्रत कसं सांगितलं, काहीच खायचं नाही, निरंकार व्रत करायचं. असं हे व्रत आहे. आणि हे जे व्रत जो करतो त्याचं काय होतं, भगवंत सांगतात त्याचं कल्याणच होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपण ज्यांचा अभंग घेतलाय तो या अभंग कुणाचा आहे, भगवान शंकराचा आहे. त्या भगवंताची जर आपल्यावर थोडी जरी कृपा झाली, त्या भगवंताची आपल्यावर थोडी जरी कृपा झाली, कारण तुम्हाला बाकीचे देव प्रसन्न व्हायला टाइम लागेल, मी मगाशीच सांगून गेलो. पण हा देव कसा आहे, भोळा. पण भोळा नाही, हा देव राहतो कुठं, भस्मवटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती. हा देव राहतो कुठं, स्मशानात. आपण काय म्हणतो, स्मशान पवित्र आहे का, पण स्मशानच पवित्र आहे. तिथं काहीच नसतं. आपण म्हणतो तिथं भूत बित, काही नाही. स्मशानासारखी पवित्र जागा कुठलीच नाही. देव तिथं राहतो. भस्मवटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार. त्याच्या कंठात काय आहे? हार कशाचा आहे, सर्प आहे. आणि आम्ही तुम्ही म्हणता बोळा आहे. कशावरून बोळा आहे? देव भोळा कशावरून आहे मला सांगा. आपण आजही काय म्हणतो, आजही आपण काय म्हणतो, लंका कुणाची आहे, हा, रावणाची आहे. लंका कुणाची म्हणतो आपण, रावणाची आहे. पण ती लंका रावणाची आहे का, रावणाची नाही. ती भगवंताने त्याला दान दिलेली आहे. कोणाला, रावणाला. विठ्ठल 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 विठ्ठल. मला सांगा, रावणासारखा दुष्ट आहे का कोणी? दुसऱ्याचं आपलं कसं होईल याचं नाव काय आहे, रावण आहे. बरोबर, दुसऱ्याचं आपलं कसं होईल याचं नाव रावण आहे. पण त्या रावणाच्या पत्नीचं नाव कशात आहे, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे महापातक नाशनम. त्या रावणाच्या पत्नीचं नाव कशात आहे, या 5 पतिव्रतेमध्ये. आणि जर आपण या 5 पतिव्रतेंचं जर रोज स्मरण जर केलं तर महापातक नाशनम. एवढी ताकद होती कुणात, रावणाच्या पत्नीत, मंदोदरीत. मंदोदरी जर अशी एखाद्या वाळलेल्या झाडासमोर जर गेली, वाळलेलं झाड म्हणजे त्या झाडाला पाला तर जाऊ द्या, पण त्या झाडाला आपल्याकडे काय म्हणतात, त्या साली उकलायला लागल्यात. आणि त्या झाडाजवळ जर मंदोदरी गेली तर शास्त्र सांगतं, तनुगंधान माल्यान्न जायते, तिच्या सुगंधाने त्या झाडाला पालवी फुटावी, इतकी ती पवित्र आणि इतकी पतिव्रता होती. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि आपल्या सोयाबीन मध्ये गेले शांगा गळून पडात्यात. मला का सांगायचंय, पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. इतकी पतिव्रता ती मंदोदरी होती. आणि रावण काय कमी होता का मला सांगा. संपत्तीने विद्वान होता, संततीने विद्वान होता,
संपत्ती किती? शुद्ध कांचनाची सप्त कोटी, शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची, शुद्ध कोटी शुद्ध कांचनाची. कोटी घरे जेथे काशाने तांब्याचे, कोटी घरे जेथे काशाने तांब्याचे, कोटी घरे जेथे काशाने शुद्ध कांचनाची सप्त कोटी शुद्ध कांचनाची, शुद्ध कांचनाची, सप्त कोटी शुद्ध कांचनाची. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याचे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एका एका त्याच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं होतं. 22 क्विंटल म्हणजे ते जर विकलं तर 25 वेळा खासदार होता येते, इतकं सोनं त्याला होतं. संततीने तो 80,000 पत्न्या, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू. पंचवार्षिकला उभा राहिला असतात, पडला असता का रावण कधी? आमदारकीला खासदारकीला कधीच पडला नसता. संपत्तीने मोठा, संततीने मोठा आणि विद्वत्तेनेही किती मोठा होता पहा. ज्यावेळेस भगवान शंकर आणि पार्वती माता एका ठिकाणी बसले, बसल्याच्या नंतर दोघांमध्ये हितगुज चालली, विचार विनिमय चाललाय. त्यावेळेस पार्वती मातेने हट्ट केला भगवंताकडे. स्वामी, काय म्हटले असेल पार्वती माता? मला काहीच माहित नाही, मला काय पाहिजे? एक सुंदर अशी वास्तू पाहिजे. भगवंताने सांगितलं पार्वतीला, अगं आपण स्मशानात उघड्यावर राहणार, ह्या वास्तूचं करायचं काय? तिने सांगितलं नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण पत्नीचा हट्ट पतीला पुरवावा लागतो, मुलाचा हट्ट बापाला पुरवावा लागतो आणि प्रजेचा हट्ट कुणाला पुरवावा लागतो? राजाला पुरवावा लागतो. तसं तो पत्नीचा हट्ट होता. मला सांगा, त्याने सांगितलं काय हरकत नाही. कारण पूर्वीच्या काळात एक म्हण होती. काय म्हण होती आजी? पाटील सांगल ती पूर्व दिशा, ब्राह्मण सांगल तेव्हा अमावास्या आणि न्हावी ठेवील तेवढ्याच मिश्या. तसं तो पत्नीचा हट्ट होता. भगवंताचा नाईलाज झाला. विश्वकर्मा भगवंताला प्रार्थना केली आणि ऐन समुद्राच्या मध्यभागी पंचधातूची सुवर्णाची नगरी तयार केली. आता आपण जर नवीन वास्तू बांधली, त्या वास्तू बांधल्याच्या नंतर काय करतो? तिचं पूजा करतो, ग्रहप्रवेश. आता पार्वती मातेला वाटलं एवढी मोठी आपण वास्तू बांधली, एवढी मोठी वास्तू या ठिकाणी निर्माण झाली, मग तिचे आपण काय केलं पाहिजे? वास्तू शांती तर केली पाहिजे ना. म्हणून तिने सांगितलं, या त्रिलोक्यातला सर्वात विद्वान ब्राह्मण जर कोण असेल त्याला या वास्तूच्या पूजेसाठी बोलवून घ्या. आणि त्या काळातले सर्वात विद्वान ब्राह्मण कोण होते? रावण. रावणाला बोलवलं पूजेसाठी. रावणाने पाहिल्याबरोबर ती लंका, ती नगरी रावणाच्या मनात भरली. मी मगाशीच सांगितलं, दुसऱ्याचं आपलं कसं होईल याचं नाव रावण. पूजा चालू झाली. यथा सांग पूजा पार पडली. रावण स्तोत्र म्हणायचे. त्या ठिकाणी ताल कमी पडला. गणपती बाप्पा धावत आले, जमिनीवर कातड आथरलं आणि वाजवायला सुरुवात केली. त्यावेळेस मृदुंगाची निर्मिती झाली. मृद म्हणजे माती आणि अंग ज्याचं स्वरूप आहे त्याला म्हणतात मृदंग. त्यावेळेस या मृदंगाची निर्मिती झाली. विठ्ठल विठ्ठल भगवान शंकर शिवतांडव नृत्य करतात त्या ठिकाणी. यथा सांग पूजा पार पडली आणि मग भगवंत प्रसन्न झाले
आणि मग रावणाला सांगितलं, आता पूजा झाल्याच्या नंतर आपण जशी ब्राह्मणाला दक्षिणा देतो तसं सांगितलं, तुम्हाला काय दक्षिणा पाहिजे? त्यावेळेस रावणाने सांगितलं, देणार, हो तुम्ही जे मागता ते देणार. आता पार्वती मातेला कळून चुकलं, आता काय होणार आहे. पण तो बाबा कसा आहे, भोळाचे, म्हणला मागा तुम्हाला काय पाहिजे. सांगितलं हात समोर करा. हात समोर केला, हातावर पाणी दिलं आणि म्हणला संकल्प सोडायचा. हातावर पाणी दिलं आणि सांगितलं ओम सहनावतु सहनहुनक्तु. हातावर पाणी दिल्याबरोबर सांगितलं, आता मी ज्या वास्तूची पूजा केली ती वास्तू मला दान म्हणून द्या. सोडलं ना भगवंताने पाणी. मग कोणाची नगरी आहे ती? ही नगरी भगवंताची आहे, पण भगवंताने रावणाला काय केलेलं आहे, दान दिलेले. म्हणून ती नगरी आपण आजही म्हणतो लंका रावणाची, पण ती लंका रावणाची नाही, तरी भगवान शंकराने रावणाला दान दिलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. इतका भोळा हा देव आहे. आपण सगळे पंढरीला वारीला जातो. वारीला कोण येतं? सर्वात अगोदरचे वारकरी कोण आहेत? महादेव आहेत, भगवान शंकर आहे. भगवान शंकर देखील दरवर्षी वारीला येतात. भगवान शंकर देखील वारीला येतात, कारण सर्वात मूळ जर वारकरी संप्रदायाचं बीज असेल तर ते कोण आहे? आदिनाथ गुरु. आदिनाथ गुरु मच्छिंद्र द्यायचा, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. म्हणजे सगळ्यात मेन बीज भगवान शंकर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल